हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती नवनीत इयत्ता 9वी चैप्टर 3 बेटा मी एकतो आहे की डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 2 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं। बेटा मी एकतो आहे की डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसमें सबसे पहले हमें दिया है पाठाचा परिचय। इसके बाद हमें दिया है टिप्पा। फिडल एक पश्चिमात्य वाद्य, तंबोरा एक भारतीय तंतुवाद्य, भूप पिलू भारतीय शास्त्रीय संगीतातील राग, गत आरोह अवरोहाचे स्वर, एक धून, पंचेंद्रिय डोळे कान नाक जीभ व त्वचा, व्हायोलिन एक तंतुवाद्य, ताना सुरांच्या लहरी, ठेका तबलियाचे बोल, ताल। इसके बाद हम बढ़ते हैं वाक्य प्रचार की तरफ। सादर करणे, कार्यक्रम करणे, आस्वाद घेणे, गोडी चाखणे, नाव खराब करणे, बदनामी करणे, कीर्ती धुळीला मिळवणे, धीर सुटणे, आत्मविश्वास गमावणे, इशारा करणे, खून करणे, मनात चलबिचल होणे, मन अस्वस्थ होणे, सावरून धरणे, आधार देणे, डोळे मिटून ध्यान करणे, चित्त एकाग्र करणे, धक्का बसणे, मनात हादरणे, दगा देणे, धोका देणे, शंका मनाला चाटून जाणे, अविश्वास निर्माण होणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, ग्रह चांगला होणे, अनुकूल मनःस्थिती निर्माण होणे, प्रथा असणे, रीत असणे, पद्धत असणे, जीवाचे कान करून ऐकणे, खूप लक्षपूर्वक ऐकणे, दम भरणे, कडक शब्दांत समज देणे, रागवणे, चेहरा उतरणे, नाराज होणे, पत्ता नसणे, गायब होणे, दृष्टीआड होणे, बेचैन होणे, अस्वस्थ होणे, इकडची दुनिया तिकडे करणे, आकाश पताळ एक करणे, सांत्वन करणे, दिलासा देणे, खिन्न होणे, निराशा होणे, व्यथित होणे, अगतिक होणे, हतबल होणे, लाचार होणे, पायावर डोके ठेवणे, नतमस्तक होणे, चरणाशी तीन होणे, उद्युक्त करणे, तयार करणे, प्रेरणा देणे, प्रवृत्त करणे, खेद होणे, खंत असणे, वाईट वाटणे, गडबडून जाणे, गोंधळून जाणे, जोर चढ़ने, चेव येणे, अंगात बल संचारने। इसके बाद हमें दिया है समरी इंग्लिश में, तो आप इसे देखिए, वीडियो पॉज करके रीड कीजिए सारी समरी को, ताकि जो आपको ये जो चैप्टर है उसका मीनिंग है वो अच्छी तरह से समझ में आ जाए। वीडियो पॉज की करते जाइए और रीड करते जाइए। तब तक आप अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किए हो या चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो तो आपसे रिक्वेस्ट है कि आप इस चैनल को ज़रूर से सब्सक्राइब कीजिए और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा दोस्तों के साथ शेयर भी कीजिए। अब हम बढ़ते हैं उतारा क्रमांक 1 की तरफ। तो सबसे पहले हम देख लेते हैं शब्दार्थ। संमिश्र कोलाहल, आवाजात आवाज मिसळून झालेला गोंधळ, गंभीर आवाज, शांत संयत धीमा आवाज, चरणी पायांशी, नवखा मुसाफिर, नवीन प्रवासी। इसके बाद हमारा आता है आकृति निबंध पूर्ण करा। तो पहला है निवेदकाने शिरीषबद्दल केलेल्या विनंतीची 2 विधाने। या विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आल्या आहे। कलेच्या प्रांतातल्या नवख्या मुसाफिराच्या हुशारीचे कौतुक करावे। सेकंड आहे कार्यक्रम। तो स्थळ प्रेक्षागृह, या वादनाच्या फिडला वादन। इसके बाद में आता है योग्य पर्याय ओळखून लिहा। तो सबसे पहले है लेखकाला शीर्षाला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यार्थ्याने नाव बदनाम होण्याची शक्यता होती। तो दिस वन इज द आन्सर। देन सेकंड है स्टेजच्या पुढे बसलेल्या प्रेक्षकांचा आवाज थंडावला कारण 3री घंटा बाजली। इसके बाद में आता है चौकटी पूर्ण करा। पहले आप ये आंसर्स देख लीजिए, फिर बढ़ते हैं चौकटी पूर्ण करा की तरफ। तो आंसर्स है शिरीष भागवत, वादन विद्यालय, सभ्य स्त्री पुरुष हो। देन बढ़ते हैं स्वमत की तरफ। उतार्यातून व्यक्त झालेली लेखकांची मनस्थिती तुमच्या शब्दांत लिहा। लेखकाच्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता। शिवाय जो विद्यार्थी शिरीष सुरुवातीला फिडला वादन करणार होता तो नुकताच शिकायला आलेला नवीन
कलाकार होता. त्यामुळे लेखकाचे मन घाबरलेले होते. म्हणून श्रोत्यांशी सुरुवातीला निवेदन करताना त्याने सावधपणे गंभीर बोलायला सुरुवात केली आणि वादकाच्या हुशारीचे कौतुक करण्याची विनंती केली. विद्यालयाचे नाव खराब होण्याची शक्यता वाटत असल्यामुळे लेखक शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळत होता. एकंदर शिरीषची त्याला मनातून अतिशय भीती वाटत होती. बढ़ते हैं उतारा क्रमांक 2 की तरफ. तो पहले देखते हैं शब्दार्थ. अवसान ताकद शक्ति, श्रोतवृंद ऐकणारा समूह, झगझगित प्रखर तेजस्वी, दगा धोखा, सुहास्य मुद्रा, हसरा चेहरा. इसके बाद हमारे आते हैं आकृति बंद पूर्ण करा. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये, धीटपणा, आत्मविश्वास. देन सप्तस्वर सा, षड्ज, रे, ऋषभ, ग, गंधार, म, मध्यम, प, पंचम, ध, धैवत, निय, निषाद. देन शब्द जाल पूर्ण करा. उतार्यात आलेले संगीता संबंधी शब्द, तंबोरा, षडज, भूप, सूर, मात्रा, गत, तबेला. इसके बाद में आता है पंचेंद्रिय लिहा, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. देन योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. तो लेखकाला आजपर्यंत बसला नव्हता तेव्हा धक्का बसला, कारण 12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता. देन शिरीषने डोळे मिटून घेतले, कारण फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडला. इसके बाद में आता है केव्हा ते लिहा. तो देखते हैं आंसर्स. लेखकाला पडदा झरझर वर गेला जेव्हा लेखकाने पडदेवाल्याला इशारा केला. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला जेव्हा लेखकाने तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. देन लोक शांत बसले जेव्हा शिरीषने शांतपणे वाजवायला सुरुवात केली. इसके बाद में आता है चौकटी पूर्ण करा. तो पहला है शिरीषने फिडलवर लावलेला पहिला स्वर षडज. श्रोत्यांच्या समूहाला उतार्यात आलेला शब्द श्रोतवृंद. इसके बाद है शिरीषने वाजवलेला राग भूप. शिरीषला वादनात साथ करणारे तंबोरा वादक व तबला वादक. तो आप ये स्पेलिंग्स है वो यहाँ से देख सकते हैं सारी. फिर बढ़ते हैं स्वमत की तरफ. शिरीषच्या आत्मविश्वासाबद्दल तुमचे मत लिहा. शिरीष लेखकाकडे नुकताच शिकायला आलेला विद्यार्थी होता. वादन विद्यालयाच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात तो फिडल वादन करीत होता. लेखकाला त्याच्याविषयी खात्री वाटत नव्हती. पडदा उघडला गेला आणि झगझगीत प्रकाश डोळ्यांवर आल्यावर शिरीषने डोळा मिटून घेतले. त्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली, पण दुसऱ्या क्षणाला त्याने डोळे मिटून ध्यान लावले. शांतपणे तो भूप रागाची गत्त वाजवू लागला. एकही सूर किंवा मात्रेचा फरक नाही. हे ऐकून लेखकालाही धक्का बसला. या प्रसंगातून शिरीषचा आत्मविश्वास किती पक्का होता हे दिसून येते. बढ़ते हैं उतारा क्रमांक 3 की तरफ. देखते हैं शब्दार्थ. वयस्कर, प्रौढ, भारदस्त, गृहस्थ, अंगपिंडाने मजबूत माणूस, तृप्ती, मानसिक आनंद, आगाऊ स्वभाव, अहंपणाची वृत्ती, भोचकपणा, मध्येच तोंड उघडून बोलण्याचा आगाऊ स्वभाव. इसके बाद में हमारा आता है कष्ट के पूर्ण करा. तो लेखकाला दिसलेले शिरीषच्या वडिलांची रूप वयस्कर, गृहस्थ, भारदस्त, गृहस्थ. देन नेक्स्ट वन इज वादनानंतर लेखकाने विचारलेला प्रश्न, काय कसं काय वाटलंय एकंदरीत. शिरीषने दिलेले उत्तर, वा उत्कृष्ट. त्याबद्दल प्रश्नच नाही. देन लेखकाला जाणवलेले शिरीषचे स्वभावविषय, आगाऊपणा, भोचकपणा. इसके बाद में आता है तख्ता भरा, घटना आणि परिणाम. तो आन्सर है नाना जीवाचे कान करून ऐकत होते व शिरीष दोघांकडे पाहत होता. द नेक्स्ट घटना इज वायलिन खाली ठेवून गुरुजीने नानाकडे पाहिले. देन हमारा आता है कृती 2 चौकटे पूर्ण करा. तो आन्सर्स है लेखकाने वाजवलेले वाद्य व्हायोलिन, लेखकाने वाजवलेला राग पिलू राग, शिरीष वडिलांना या नावाने संबोधायचा नाना. तो इसकी आप स्पेलिंग्स देख सकते हैं यहाँ पर.
इसके बाद में आता है योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. लेखकांच्या शिरीषबद्दलाचा ग्रह चांगला झाला कारण त्याने बरोबर ही वही वगैरे आणली होती. लेखकाला शिरीषच्या आगाऊपणाचा राग आला कारण त्याने मध्येच उत्तर दिले. इसके बाद में आता है साखळी पूर्ण करा. तो फर्स्ट लेखकांची प्रथा विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे. देन हेतू लेखकाला सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. देन व्हायोलिन हातात घेण्याआधी लेखकाने केलेल्या कृती प्राथमिक माहिती दिली. पहिला धडा दिला. बढ़ते हैं स्वमत की तरफ. शिरीष व नानाच्या भेटीत लेखकाला कोणता अनुभव आला तो तुमच्या शब्दांत लिहा. शिरीष नानाला वडिलांना पहिल्यांदाच लेखकाकडे घेऊन आला होता. त्याने बरोबर वही आणलेली पाहून लेखकाचे त्याच्याबद्दलाचे मत चांगले झाले. तो अभ्यासू आहेत याची त्याला खात्री वाटली. पद्धतीप्रमाणे लेखकाला पहिल्या दिवशी सर्व समजावून सांगितले आणि व्हायोलिनवर पिलू रागातली एक गत वाजवली. वाजवून झाल्यावर लेखकाने कसे काय वाटले असे विचारताच शिरीष मध्येच बोलल्यामुळे लेखकाला त्याच्या आगाऊपणाचा राग आला. शिवाय आपण कुठे असता कामाला हा शिरीषचा प्रश्न लेखकाला भोचकपणा वाटला. अशा प्रकारे शिरीषच्या पहिल्या भेटीत लेखकाला वेगळा अनुभव झाला. बढ़ते हैं उतारा क्रमांक 4 की तरफ. देख लेते हैं शब्दार्थ. आकलन शक्ती, समजण्याचे सामर्थ्य, दांडगी बळकट, ठाशीव ठाम ठळक, तऱ्हेवाईक विचित्र, खाडा गैरहजरी अनुपस्थिति, त्रागा चिड चिड. फिर बढ़ते हैं आकृतिबंध पूर्ण कर. सरावादरम्यान लेखकाला लक्षात आलेली शिरीषच्या वादनाची वैशिष्ट्ये. शिरीषचा हात वाजवायला अतिशय हलका होता. त्याची आकलन शक्ती फारच चांगली होती. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात स्वतःचा कार्यक्रम ठेवण्यात येईल हे कळल्यावर शिरीषच्या प्रतिक्रिया. शिरीषच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना दिसल्या नाहीत. त्याच्या चेहऱ्यात काहीसा उतरला. इसके बाद में आता है लेखकाच्या मनात उत्पन्न झालेले रहस्य. शिरीषने प्रत्येक वेळी नानाचे नाव घेणे आणि ते दररोज त्याच्यासोबत येणे. नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही. इसके बाद में देखते हैं विधान. असत्य की सत्य. शिरीषची प्रगती पाहून लेखक चकित होई. असत्य विधान. शिरीषची प्रगती पाहून लेखक चकित होई. सत्य पिता पुत्र नेहमी एकत्र सरावास येत. सत्य प्रथम कार्यक्रमात शिरीषला कार्यक्रम द्यायचा नाही हे लेखकाने ठरवले. ये है हमारा असत्य. नाना एक अक्षरही न बोलता शांत बसत. सत्य. फिर बढ़ते हैं चौकटी पूर्ण करा की तरफ. 3 महिन्यानंतर होणाऱ्या विद्यालयाचा प्रथम कार्यक्रम. शिरीषचे तऱ्हेवाईक उत्तर. माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. यामुळे लेखक आश्चर्यचकित होईल. शिरीषची वादनातील प्रगती पाहून शिरीषच्या उत्तरांची वैशिष्ट्य. गंभीर आवाज, ठाशीव स्वरूप. तो आप इनके स्पेलिंग्स देख सकते हैं यहाँ से. फिर बढ़ते हैं स्वमत की तरफ. शिरीषची तऱ्हेवाईक उत्तर ऐकून लेखकाच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील याची कल्पना करून लिहा. शिरीषचे नियमित सरावाला येऊ लागला होता आणि तो वादनात चांगली प्रगती करीत होता हे लेखकाच्या लक्षात आले होते. 3 महिन्याच्या सरावानंतर होणाऱ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात शिरीषला वादन करायला द्यायचे असे लेखकाने ठरवले आणि तशी आनंदाची बातमी त्याने शिरीषला दिली. परंतु माझ्यापेक्षा माझ्या बाबांना त्याचा जास्त आनंद होईल या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराने लेखक आश्चर्यचकित झाला. त्याला हे काय रहस्य आहे याचा उलगडा होईना. प्रत्येक वेळी शिरीष नानाचे नाव का घेतो या शंकेने तो हैराण झाला असणार. शिवाय नाना असताना शिरीष मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर तो चक्रावून गेला असावा. शिरीषविषयी एकाच वेळी आत्मीयता व दुरावा अशा संमिश्र भावना त्याच्या मनात उमटल्या असतील. इसके बाद में बढ़ते हैं उतारा क्रमांक 5 की तरफ. तो पहले देख लेते हैं शब्दार्थ. सांत्वन, दिलासा, खिन्न, उदास, सौम्य आवाज, मृदू आवाज, इम्रत, अब्रू, मुरलेल्या वादक, कलेत पारंगत असलेल्या वादक. इसके बाद में हम बढ़ते हैं आकृतियाँ पूर्ण करा की तरफ.
तो शिरीष आल्यावर लेखकाने त्याला विचारलेले 4 प्रश्न. तुझा पत्ता तरी काय? आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना. नेक्स्ट इज कार्यक्रमाच्या संदर्भात शिरीषने प्रकट केलेली इच्छा. मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका. माझी एवढीच इच्छा पुरवा. शिरीषला कार्यक्रम न देण्याची लेखकाने सांगितलेली 2 महत्त्वाची कारणे. आजच्या पहिल्या कार्यक्रमावर विद्यालयाची इमरत अवलंबून होती. शिरीष 2 महिने गैरहजर असल्यामुळे त्याला कार्यक्रम कसा देणार. देन बढ़ते हैं चौकटी पूर्ण करा की तरफ. शिरीषचे आगतिक उद्गार. माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू द्या. नंतर मी जन्मात वाहिलीला हात लावणार नाही. त्यावर लेखकाचे उत्तर. पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही. देन योग्य कारणे लिहा. शिरीषची इकडची दुनिया तिकडे झाली होती कारण त्याने वडील नाना वारले होते. शिरीष नंतर कुणाला वाजवायला बसवावे असा पेच लेखकाला निर्माण झाला. कारण नवीन मुलगा इतका उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवित असतील असे बाहेरचे लोक म्हणत असणार. देन आता हे संकल्पना स्पष्ट करा. इकडची दुनिया तिकडे झाली. जीवनात संपूर्ण बदल घडणे. जुने मुरलेले विद्यार्थी. खूप सराव करून तयार झालेले जुने विद्यार्थी. शिरीषच्या कार्यक्रमाच्या करण्याचा आग्रह व लेखकाचा नकार यातील नाट्य स्पष्ट करा. 2 महिन्याच्या गैरहजेरीनंतर शिरीष नेमका समारंभाच्या दिवशी सकाळी लेखकाकडे आला. नाना गेल्याचे त्याने सांगितले. आगतिक होऊन शिरीषने आजच्या दिवशी वाजवण्याची परवानगीच मागितली. पुढे जन्मभर वाहिलीला हात लावणार नाही असा आग्रह धरला. या उलट लेखकाने कार्यक्रमाच्या इब्रंदीचा प्रश्न पडला होता. सराव नसलेल्या शिरीषला वाजवायला देणे अवघड होते. त्यामुळे लेखकाने शिरीषला नकार दिला. शिरीषची उदास मनस्थिती व त्याचा अति आग्रह आणि या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या विद्यालयाविषयी असलेले व्यापक विचार यांतील संघर्ष यातून एक भावनाट्य साकार झाले होते. बढ़ते हैं उतारा क्रमांक 6 की तरफ. देख लेते हैं शब्दार्थ. गवई गायक. जबर मोठा प्रचंड. बहिरे बधीर. एकूण घेणे. अंतरली दूर गेली नाहीशी झाली. अमाप खूप पुष्कळ. सौख्य सुख समाधान खेद खंत. इसके बाद में हम बढ़ते हैं कौष्टके पूर्ण करा की तरफ. कार्यक्रम संपल्यावर शिरीषने केलेली कृती. शिरीष आत विंगेत आला. लेखकाच्या पायावर डोके ठेवले. लेखकाने उपस्थित केलेल्या शंका. हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? बढ़ते हैं घटना व परिणाम की तरफ. नानाला जबरदस्त अपघात झाला. अपघातात ठार बहिरे झाले. संगीत सेवा अंतरली म्हणून नानाला धक्का बसला. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी धडपड करावी म्हणून त्याने शिरीषला वाद्य शिकण्यासाठी तयार केले. नानाला काहीच ऐकू यायचे नाही. शिरीषला वारंवार खेद वाटायच्या. त्याने योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नाना रोज शिरीषांबरोबर येत कारण कोणीतरी संगीतासाठी धडपड करीत असल्याचे पाहण्यात त्यांना सुख मिळत होते. शिरीषला वारंवार खेद होई कारण नानांना काहीच ऐकू येत नव्हते. नानासमोर वाजवण्यात शिरीषला मोकळेपणा वाटत नव्हता कारण त्याने वाजवण्यात कितीही कौशल्य दाखवले तरी नाना ऐकू शकत नव्हते. देन बढ़ते हैं चौकटी पूर्ण करा की तरफ. एकेकाळी नाना होते उत्कृष्ट गवई. कार्यक्रमानंतर रडणारा शिरीष. जेव्हा या 2 गोष्टी पाठवल्या तेव्हा नाना वारले होते. फी आणि चिठ्ठी. आप स्पेलिंग्स देख सकते हैं यहाँ पर. इसके बाद बढ़ते हैं स्वमत की तरफ. शिरीषची मानसिक घुसमट तुमच्या शब्दांत लिहा. नानाला एकदा जबर अपघात झाला होता. त्यामुळे ते बहिरे झाले होते. त्यांच्या समाधानासाठी शिरीषने वाद्य वाजवणे पसंत केले. पण वाद्य शिकताना नाना समोर बसायचे. त्यावेळी शिरीषची प्रचंड घुसमट होत असे. त्याने वादनात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी नाना काहीच ऐकू शकत नव्हते. त्यामुळे शिरीष बेचैन होत असे. त्याला वाजवताना मोकळेपणा वाटत नव्हता. नाना गेल्यावर तर त्याला व्हायोलिनला हात लावासा वाटला नाही.
ज्यासाठी शिकायची तेच राहिले नाहीत यांची खंत त्याला सतावत राहिली. बढ़ते हैं उतारा क्रमांक 7 की तरफ. देखते हैं शब्दार्थ. निंदा, नालस्ती, वाईट बोलणे, उद्योग, काम, टास्क. आकृती बंद पूर्ण करा. सराव करताना शिरीषले होणारे भास. नाना पुढच्या ताना सांगत आहेत. नाना पुढचे सूर सांगत आहेत. नानांनी तबल्याचा ठेका धरला आहे. तंबोऱ्याच्या तारावरून नानाची बोटे फिरत आहेत. देन कार्यक्रम करताना शिरीषच्या डोळ्यांसमोर आली नानाची मूर्ती. कानावर आलेली वाक्ये. बेटा वाजव, मी एकटो आहे. असत्य विधान ओळखून लिहा. तो नाना गेले त्याच दिवसापासून शिरीषने व्हायोलिनला वाजवायला सुरुवात केली. सत्य, शिरीषने लोकांच्या निंदेकडे लक्ष दिले. ये है हमारा असत्य. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिरीष थोडा गडबडला. सत्य, डोळे मिटून घेता शिरीषच्या समोर नानाची मूर्ती आली. सत्य. बढ़ते हैं चौकटी पूर्ण करा की तरफ. नाना गेले त्या दिवशी शिरीषने ठरवले एकच उद्योग. संगीत बंद. नाना गेले त्या दिवशी शिरीषने ठरवले संगीत बंद. शिरीषच्या मनात आलेला विचार नाना शेजारी बसून ऐकत आहे. 24 तास या दोन गोष्टी शिरीषच्या मनात. एकच उद्योग व एकच ध्यास. शिरीष बोलून गप्प बसला तेव्हा लेखकाची अवस्था. लेखक काहीच बोलू शकला नाही. तो देख लीजिए स्पेलिंग्स. बढ़ते हैं स्वमत की तरफ. शिरीष मधील तुम्हाला समजलेली गुण वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. शिरीषचे आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होते. केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने वाद्यवादन शिकण्याची कबूल केले. त्याचा आत्मविश्वास खूप मोठा होता. प्रथम कार्यक्रमात त्याने धीटपणे व शांतपणे फिडलवर खूप राग वाजवला. भरपूर मेहनत करण्याची त्याची मानसिक तयारी होती. त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती. नानाच्या मरणाने तो खचला नाही. उलट सूर व मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले. त्याला गुरूंविषयी नितांत आदर होता. म्हणून कार्यक्रम संपताच त्याने त्याच्या पायावर डोके ठेवले. शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दांत लिहा. एखादी कला आत्मसात करायची असेल तर तन मन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला हवे. उच्च आत्मविश्वास व अपार मेहनत याचा मेळ घातला तर तुम्ही कला संपादन करण्यात यशस्वी होता. आवडीचे रूपांतर निष्ठेत व सरावाचे रूपांतर प्रेमात झाले की कलेची सिद्धी प्राप्त होते. हा संदेश शिरीषची भूमिका आपल्याला देते. बढ़ते नेक्स्ट. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सहकारण स्पष्ट करा. 2 महिन्याच्या गैरहजेरीनंतर शिरीष कार्यक्रमाच्या दिवशी येतो. कार्यक्रम करण्याचा आग्रह धरतो आणि त्याच वेळी लेखक विद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करून त्याला नकार देतो. हा पाठातला प्रसंग सर्वात जास्त आवडला कारण या गोष्टीत नाट्य दिसते. एकीकडे कार्यक्रम करण्याच्या शिरीषचा आत्मविश्वास व दुसरीकडे लेखकाची असहाय्य नाराजगी यातले नाट्य संवाद रूपाने खूप ओळखपणे जाणवते. शेवटी लेखक शिरीषची विनंती मान्य करतो तेव्हा खऱ्या शिक्षकाच्या मनातील शिष्याविषयीची प्रेमभाव दिसून येतो. देन भाषा अभ्यास. पुढील उदाहरण वाचून कृती करा. सावळाचे रंग तुझ्या पावसाळी नभपारी. तो चौकटी पूर्ण करना है. उपमेय इज तू. उपमान पावसाळी नभ दॅट इज आकाश. समान धर्म सावळा रंग. साधर्म्यवाचक शब्द परी. देन पुढील वाक्यांतील उपमेय उपमान साधर्म्यवाचक शब्द साधर्म्य ओळखा. तो पहला है उपमेय आभाळ. उपमान आम्ही. सम्मान माया. साधर्म्यवाचक गत. देन उपमेय त्याचे अक्षर. उपमान मोती. समान धर्म सुंदरता साळखे. देन पुढील कृती करा. आंबा साखर गोडपणा जणू. देन नेक्स्ट इज विमान पक्षी गरगर फिरणे जणू. अलंकार इज उत्प्रेक्ष. देन है तारांगण मुनि स्नान करने जणू. अलंकार है उत्प्रेक्ष. इसके बाद फिर से वही है. पुढील ओळींमधील उपमेय उपमान साधर्म्य दर्शक शब्द व साधर्म्य दर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव दिया. तो आंसर देखिए आप.
इसके बाद आहे वाक्यप्रचार. पुढील वाक्यप्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. जीवाचे कान करून ऐकणे, अर्थ लक्षपूर्वक ऐकणे. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांची शिकवणे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे. नाव खराब होणे, नाव वाईट होणे. आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. ग्रह चांगला होणे, मत चांगले होणे. उत्तम वादनाने लेखकाच्या शीर्षाबद्दलचा ग्रह चांगला झाला. इसके बाद में आता है जोड़िया जुड़वा. विरुद्धार्थी शब्द सो धीट, भित्रा, हजर, गैरहजर. सुंदर, कुरूप, स्तुती, निंदा. पाठातील असे शब्द खात्री, शंका, प्रश्न, उत्तर. इसके बाद आता है जोड़िया लावा. तो आंसर्स है कोलाहल, गोंधळ, आगतिक, गरजू, तनेबाईक, विचित्र, मुसाफिर, प्रवासी, उद्युक्त, प्रेरित. देन हमारे आते हैं समानार्थी शब्द. विद्यालय, शाला, खिन्न, उदास, इम्रत, अब्रू, खेद, खंत. इसके बाद आते हैं विरुद्धार्थी शब्द. शेवट, शुरुआत, सभ्य, असभ्य, अधोगति, प्रगति, खात्री, शंका, जड़, हल्के. इसके बाद आता है लिंग बदला. विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्त्री, पुरुष, गृहस्थ, गृहिणी, पुत्र, कन्या, पिता, माता. इसके बाद आता है वचन बदला. महीने, महीना, आठवण, आठवणी, वादक, वादक, दिवस, दिवस. देन शब्द समूहाबद्दल एक शब्द लिया. गाणे गाणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक, नृत्य करणारी नर्तकी, कविता करणारी कवयित्री. इसके बाद में आता है अचूक शब्द ओळखा. वीडियो पॉज करके आप अचूक शब्द ओळखे. देन योग्य विराम चिन्हे घालून पुढील वाक्य पुन्हा लिहा. तो आप इसे भी देख के लिखिए. इसके बाद में आता है पारिभाषिक शब्द. तो कैलीग्राफी, सुलेखन, इंडेक्स, अनुक्रमणिका, इवेंट, घटना, सेक्रेटरी, सचिव, चिटनीस. बच्चे इसी के साथ में हमने चैप्टर 3 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलेंगे चैप्टर 4 GIP रेलवे के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. और आपको अगर किसी और चैप्टर के क्वेश्चन आंसर्स चाहिए तो आप मुझे कमेंट करके ज़रूर से बताइए. थैंक यू.